नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 572 ते 579. माझी अवस्था पाहून थुंकतील लोक माझ्यावर, येणार नाही लवकर मरण, सोय रे ही जाती कंटाळून. पिशाच म्हणतील स्त्रिया मज, मुले घाबरून मूर्छित, सर्वांच्या किळसेस पात्र होईन मी. खोकल्याची लागता ढास, शेजारच्या घरातील निजलेले म्हणतील लोक, शिणवेल हा म्हातारा सर्वांस. असे स्वतःचे वृद्ध रूप पाहे जो आधीच तरुणपणात, त्याचा करुनी विचार विटून जातो मनातून. मग म्हणे मनोमन, उद्याचे हे म्हातारपण, तारुण्य जाईल भोगात, हित साधण्या उरेल काय. जोवरी आले ना बहिरेपण, ऐकून घेतो तोवर, जोवरी ठीक हात पाय, जाऊन घेतो तीर्थास. जोवरी दृष्टी टिकून, तोवरी घ्यावे पाहून, वाचा होण्या आधी बंद, सुभाषिते करतो पाठ. लुळे होण्या आधी हात, कळते ज्याला पुढे काय, करतो दानादी सत्कृत्य हातांनी त्या. हा मनुष्य आहे तो म्हणतो, पुढे वार्धक्यामध्ये माझी जी काही अवस्था होईल त्यामुळे जणू काही लोक माझ्यावरती थुंकायला लागतील आणि लवकर मरण येत नाही म्हणून सोयरे सुद्धा कंटाळून जातील. सगळ्या स्त्रिया घाबरून मला पिशाच्च म्हणतील आणि मुलं तर भीतीने मूर्छितही व्हायला लागतील. थोडक्यात सगळेच माझी किळस करायला लागतील. खोकल्याची एकदा का ढास आली की शेजारच्या घरातले म्हणतील, हा म्हातारा सगळ्यांना शिणवून मरणार आहे. असं स्वतःचं वृद्ध रूप जो आधीच तारुण्यात पाहतो त्याचा विचार करून मनामधून विटून जातो आणि मग मनाशीच म्हणतो की उद्याचं हे म्हातारपण, तारुण्य तर सगळं भोगामध्ये जाईल, मग स्वतःचं हित साधण्यासाठी उरेल तरी काय. तेव्हा जोपर्यंत बहिरेपण आलेलं नाही तोवर मी ऐकून घेतो, जोवर हातपाय ठीक आहे तोवर तीर्थयात्रा करून घेतो, जोपर्यंत दृष्टी टिकून आहे तोपर्यंत बघून घेतो आणि वाचा बंद होण्याआधी सुभाषित पाठ करतो. हात लुळे व्हायच्या आधी मला समजतंय की दानासारखी सत्कृत्य ह्या हातांनी करून घ्यावीत. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 572 ते 579. धन्यवाद.
नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 580 ते 586. अशी अवस्था आल्यानंतर होईल वेडे तेव्हा मन, शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवे तो त्याच्या आधीच. चोरतील चोर द्रव्य म्हणून संपत्ती करावी आपण दूर, तसेच करावी झाकपाक. दिवा आहे तोवर, तसेच येता म्हातारपण. मग जावे सर्व व्यर्थ, हातावे गळे करावे सर्व तारुण्यातच. किल्लेच किल्ले असती जेथ, प्रवासी कोणी चुकून. जाता तो किल्ल्यात नागावला जाईल काय. येईल तसे म्हातारपण, जन्म सारा जाईल व्यर्थ. जरी म्हणे 100 वर्ष, खात्री असे का त्याची सांग. तिळाच्या झाडावरील निघाले जर सारे तीळ, जरी झोडली सारी कोंड, निघत नाहीत त्यातून तीळ. तसेच काष्ठ जाता जळून, होतसे कोळसा त्यातून. मग राखुंडी ती सांग, पदार्थास कोणत्या जाळेल. शक्ती बुद्धी तारुण्यात, खर्च करता विषयात. करेल काय शरीर वृद्धावस्थेत. म्हातारपणाचे हे स्मरण, असे जास तारुण्यात. ग्रासतो तो ना कधीच, समजावे तिथेच असे ज्ञान. हा जो ज्ञानी मनुष्य किंवा साधक असतो तो म्हणतो की म्हातारपणामध्ये अशी अवस्था आली की मन वेडं होऊन जाईल आणि मग शुद्ध आत्मज्ञानाचा विचार तो त्याच्या आधीच करून ठेवायला तयार असतो. चोर द्रव्य चोरतील म्हणून संपत्ती दूर करून टाकावी. तसंच दिवा आहे म्हणजे उजेड आहे तोवरच सगळ्या वस्तूंची झाकपाक करावी. म्हातारपण आल्यानंतर सगळं व्यर्थ जातं. म्हणूनच तारुण्यातच सगळी कामं हातावेगळी करावीत. जिथे किल्लेच किल्ले आहेत तिथे कुणी एखादा प्रवासी चुकून गेला तर तो पूर्णपणे एखाद्या किल्ल्यामध्ये लुटला जाणार नाही याची काय खात्री. तसंच म्हातारपण आलं आणि जन्म सारा व्यर्थ गेला. जरी म्हटलं की 100 वर्षाचं आयुष्य असतं तरी त्याची खात्री आहे का सांगा.
तिळाच्या झाडावरचे सगळे तीळ काढले आणि मग सगळी कोंड जरी झोडली तरी त्यातून तीळ निघत नाही. तसंच एकदा का काष्ठ जळून गेलं की त्याचा कोळसा होतो आणि मग त्यापासून राखुंडी होते. ती राखुंडी कुठल्याही पदार्थाला जाळायला असमर्थ असते. तसंच शक्ती, बुद्धी ही तारुण्यामध्ये असताना जर विषयांमध्ये खर्च केली तर ह्या वृद्धावस्थेमध्ये शरीर काय बरं करणार आहे? हे म्हातारपणाचं स्मरण ज्याला तारुण्यात होतं तो कधीही ग्रासला जात नाही आणि तिथेच ज्ञान असतं हे समजून घ्यावं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 580 ते 586. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 587 ते 594. पुढे येतील नाना रोग, धावून या अंगावर, आधीच करावा उपयोग आयुष्याचा. सापाच्या जसे तोंडातील सापडला काही पदार्थ, देतसे तो टाकून शहाणा मनुष्य. स्नेहाचा होता योग, वियोग दुःख विपत्ती शोक. पोसले हे सारे जातात, उदास समाधानी राहावे स्नेह टाकून. ज्या ज्या इंद्रियद्वारातून निषिद्ध आचरणे प्रवेशतील, निग्रहाचे धोंडे टाकून त्या बिळात, प्रवेशाचे मार्ग तो करतो बंद. असे ज्याचे वर्तन तोच अर्जुना ऐक, ज्ञानरूप ऐश्वर्याचा मालक निश्चितच. आता सांगतो अजून एक, ज्ञानाचे वेगळे लक्षण. असे जे अलौकिक आता तू ते ऐक. वाटसरू कोणी एक, बसविला कोण्या बिऱ्हाडात. त्याविषयी तो असे उदास, तसाच तो देहाविषयी. जाता जाता वाटेतून सावली झाडाची होते प्राप्त. तितकीच आस्था असे जास, घराची आपुल्या. ह्या साधकाचे काही विचार असे असतात की पुढे जाऊन नाना रोग अंगावर धावून येतील, त्याच्यामुळे त्याच्या आधीच आयुष्याचा नीट उपयोग करावा. जसं की सापाच्या तोंडातला एखादा पदार्थ सापडला तर शहाण्या मनुष्याने तो टाकून द्यावा, त्याची चव बघायला जाऊ नये. तसंच स्नेहाचा जेव्हा योग येतो तेव्हा त्या योगातूनच वियोग, दुःख, विपत्ती आणि शोक हे सगळे पोसले जातात. त्यामुळे स्नेह टाकून देऊन मनुष्याने नेहमी उदास आणि समाधानी राहावं.
ज्या ज्या इंद्रियद्वारांमधून निषिद्ध आचरणं शरीराच्या आत प्रवेश करतील त्या ठिकाणी निग्रहाचे धोंडे टाकावेत आणि ते बीळ बुजवून प्रवेशाचा तो मार्ग बंद करून टाकावा. असं जो वागतो तोच अर्जुना ज्ञानरूप ऐश्वर्याचा निश्चित मालक होतो. आता तुला अजून एक गोष्ट सांगतो. ज्ञानाचं वेगळं लक्षण जे अत्यंत अलौकिक आहे ते तू ऐक. एखादा वाटसरू एखाद्या बिऱ्हाडामध्ये जर कुणी ठेवला तर त्याविषयी तो तसाच उदास असतो. तसाच हा मनुष्य स्वतःच्या देहाविषयी उदास असतो. वाटेतून जाता जाता जशी झाडाची सावली प्राप्त होते तितकीच आस्था त्याला आपल्या घराबद्दल वाटते. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 587 ते 594. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 595 ते 600. सावलीची नसे खबर, असते जरी नित्य सोबत, तसेच स्त्रीच्या बाबतीत आस्था नसे किंचित त्यास. झाली जी जी मुलं बाळ, वाट सरू जणू आले वस्तीस, देणे घेणे नसे झाडास, गुरे बसली जी सावलीत. तसाच असे तो मनुष्य, खरे असे जास ज्ञान, प्रजे संबंधी उदास पूर्णपणे. जात असता वाटेतून, घडली तेथे काही गोष्ट, साक्षीदार जरी असे कोण, त्याबद्दल तो अनासक्त. तसाच तो पुरुष नांदतो जरी ऐश्वर्यात, असे ना त्या सरस त्याही सुखात. कशास सांगावे फार, राघू असे जसा पिंजऱ्यात, तसाच असे तो संसारात. वेदाज्ञेस भिवून, मुले बाळे पत्नी घर, यांवर ज्याचे नसे प्रेम, तोच पुरुष ज्ञानास असे आधार. वर्षा ऋतू असो वा ग्रीष्म, सतत भरलेला सागर, तसेच प्रिय अप्रिय समान त्याच्या ठाई. अशा ज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना पुढे सांगतात की आपल्याला आपल्या सावलीची खबर नसते, ती खरं तर सतत आपल्यासोबत असते. तसाच हा पुरुष ज्याला स्त्रीच्या बाबतीत किंचितही आस्था नसते. एवढंच काय तर आपल्याला जी मुलं बाळं झाली ती म्हणजे जणू काही कोणी वाटसरू आपल्या घरी वस्तीला आले अशाप्रमाणेच त्यांच्याकडे बघतो. झाडाला जसं त्याच्या सावलीत गुरं बसली तरी काहीही घेणं देणं नसतं, तसाच हा मनुष्य ज्याला खरं ज्ञान प्राप्त होतं तो प्रजेसंबंधी पूर्णपणे उदास असतो. वाटेतून जाताना एखादी गोष्ट घडली
तिथे काय घडलं, साक्षीदार कोण आहे याबद्दल तोही अनासक्त असतो. तसाच हा पुरुष जरी ऐश्वर्यामध्ये नांदत असला तरी त्या सुखातही तो कधी रमत नाही, त्याच्यात त्याला रस वाटत नाही. आता फार काय सांगावं. पोपट जसा पिंजऱ्यात असतो तसाच हा पुरुष वेदाज्ञेला भिवून संसारामध्ये रमत असतो. मुलं, बाळं, पत्नी, घर यात तो अडकत नाही आणि हाच पुरुष खरोखर ज्ञानाला आधार असा असतो. वर्षा ऋतू असो किंवा ग्रीष्म ऋतू असो, समुद्र सतत भरलेला असतो. तसंच ह्या मनुष्याला प्रिय अप्रिय हे सगळं समान वाटतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 595 ते 600. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 601 ते 608. तिन्ही त्रिकाळी जसा सूर्य, असे सर्वदा समान, तसेच येता सुख दुःख, अंतःकरण त्याचे स्थिर. ऋतूत होता कितीही बदल, आकाश असे जसेच्या तसेच, प्रिय अप्रियाचा होता लाभ, चित्त राहे त्याचे तसेच. काहीच नाही माझ्या वाचून, दुसरे काही सुंदर, असा केला निश्चय, काया वाचा मनाने त्याच्या. शरीर वाणी आणि मन, करती फक्त माझीच आस, आणखी काही माझ्या वाचून, नसे इच्छा त्यास. सांगावे आता फार काय, अंतःकरण ज्याचे माझ्या समीप, एवढे असे तादात्म्य, त्याची नि माझी शेजही एक. पतीची घेण्या भेट, पतिव्रतेस ना संकोच, तसाच असे काही भाव, माझ्या प्रती त्याचा. गंगेचे जल मिळते समुद्रास, आणि मिळत चिराहे अव्याहत, तसेच झाले जरी ऐक्य, भजती ते पुढेही मज. सूर्योदयाला भावे प्रकट, अस्तास जाता घ्यावे मिटून, प्रभेचा हा असे भाव, अनन्य असा जो. भगवंत म्हणतात, खरा ज्ञानी जो असतो त्याची ही लक्षणं तर मी तुला सांगतोय. सूर्य जसा तिन्ही त्रिकाळी सदा सर्वदा समान असतो, तसाच हा मनुष्य सुख दुःख ह्या दोनही परिस्थितींमध्ये त्याचं अंतःकरण स्थिर ठेवतो. जसं आकाशसुद्धा ऋतूंमध्ये किती का बदल होईनात, पण जसंच्या तसंच राहतं. तसंच प्रिय किंवा अप्रिय
ह्या कशाचाही लाभ झाला तरी ह्या मनुष्याचं चित्त नित्य स्थिर राहतं. माझ्या वाचून म्हणजे भगवंता वाचून त्याला दुसरं काही सुंदर असं दिसतच नाही आणि हा त्याच्या काया वाचा मनाने निश्चयच केलेला असतो. त्याच्या शरीर, वाणी आणि मनामधून माझीच फक्त आस दिसून येते आणि माझ्या वाचून त्याला कुठलीही इच्छा उरत नाही. आता फार काय सांगावं, ज्याचं अंतःकरणच माझ्या समीप आलेलं आहे आणि त्याचं आणि माझं एवढं तादात्म्य आहे की त्याची आणि माझी शेजही एक होऊन जाते. जसं पतीची भेट घेण्यासाठी पतिव्रतेला कधीच संकोच वाटत नाही, तसाच काहीसा भाव त्याचा माझ्याप्रती असतो. गंगेचं पाणी समुद्राला मिळतं आणि अव्याहत मिळत राहतं. असंच ऐक्य जरी झालं तरी पुढेही तो माझंच भजन करत राहतो. सूर्योदयाला प्रकट व्हावं आणि सूर्य अस्ताला गेल्यानंतर मिटून घ्यावं, हा जो प्रभेचा भाव असतो, अशाच प्रकारचा अनन्य भाव माझ्याप्रती त्याच्या ठायी असतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 601 ते 608. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 609 ते 616. पाण्यावरती पृष्ठावर हलताना दिसे जे मजेत, जरी म्हणले त्यांस तरंग, पाणीच असे ते खरोखर. असा जो असे एकनिष्ठ, ऐक्य पाळूनही करे भजन, तोची असे अर्जुन मूर्तिमंत ज्ञान. पवित्र तटावरील तीर्थक्षेत्र, शुद्ध स्थळे तप करण्यायोग्य, कडेक पारीतील कुहर, वास्तव्य येथील ज्याला प्रिय. गुहा डोंगरांमधील सरोवरांच्या आसपास, आनंदे करी येथे वास, परतून न येतसे शहरात. प्रीती ज्याची एकांतावर, जनसंपर्काचा जास आळस, असूनही तो मनुष्यरूप, समजावे त्याला मूर्तिमंत ज्ञान. ज्ञानाचे होण्या निश्चित ज्ञान, अर्जुना पुढे सांगतो तुझ, काही चिन्हे अजून, बुद्धिमाना तू ऐक. परमात्मा म्हणती जास, अशी जी वस्तू एक, दिसू शकते ती केवळ ज्ञानामुळेच. असे ते जे अध्यात्मज्ञान, त्या वाचुनी जे संसार ज्ञान, समजतो त्यांना मनातून, अज्ञान तो निश्चित. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, पाण्याच्या पृष्ठभागावर हलताना जे दिसतं
ते म्हणजे तरंग असतात. आपण त्याला तरंग म्हणतो खरं, पण खरं तर तेही पाणीच असतं की. तर असा जो एकनिष्ठ भक्त असतो तो माझ्याशी ऐक्य पाळूनही माझंच भजन करत राहतो. आणि अर्जुना, त्यालाच मूर्तिमंत ज्ञान समजावं. पवित्र तटावरचं तीर्थक्षेत्र, शुद्ध स्थळं, ही जी तप करण्यायोग्य जागा आहेत किंवा कडेकपारीमधली कुहरं, ह्याच्यातच वास्तव्य करणं ज्याला अधिक प्रिय असतं. गुहा डोंगरांच्या मध्ये, सरोवरांच्या आसपास तो आनंदाने वास करतो आणि शहरात परत कधीच परतून येत नाही. ज्याला एकांत अतिशय आवडतो, जनसंपर्काचा त्याला आळसच असतो आणि मनुष्य रूप असूनही आपण त्याला मूर्तिमंत ज्ञान असं म्हणू शकतो. आता ज्ञानाचं निश्चित ज्ञान व्हावं म्हणजे ज्ञान काय आहे हे निश्चित समजावं, यासाठी तुला अजून काही खुणा सांगतो. ती तू बुद्धिमाना ऐकून घे. परमात्मा ज्याला म्हणतात अशी एक जी वस्तू असते जी आपल्याला केवळ ज्ञानामुळेच दिसू शकते, आणि ते जे ज्ञान असतं त्याला अध्यात्म ज्ञान म्हणावं. आणि त्याशिवाय जे संसार ज्ञान असतं त्या सगळ्या ज्ञानाला हा मनुष्य अज्ञान असंच समजतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 609 ते 616. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 617 ते 623. स्वर्गाचे न त्याला आकर्षण, संसारापासून हे दूर, आत्मज्ञानाविषयी सद्भाव, बाळगून होतसे रममाण. प्रवासी असा कोणी एक, आडवाटा तुडवून, शोधून या राजमार्ग, सरळ जातसे त्यातून. तसाच करे तो विचार, जेवढे म्हणून असे ज्ञान, इतरांना सारून बाजूस, अध्यात्म मार्गी लावे बुद्धिमन. बुद्धीचा करुणी निश्चय, म्हणे भ्रम असती ज्ञाने इतर. एकमेव जे आत्मज्ञान, तेच सत्य ते चिरंतन. असा बुद्धी निश्चय, आत्मज्ञानाच्या दारात, असा राहील स्थिर, जसा ध्रुव आकाशात. म्हणशील जर तू अर्जुन, सांगतो मी अडून अडून, स्पष्ट सांगतो तो ज्ञानमय. जाहला जेव्हा मन ज्ञाना ठाई स्थिर, त्याच्या ठाई असे ज्ञान, केव्हा म्हणावे हे सांग. जेव्हा होतसे मन, ज्ञानाचे ठाई स्थिर. ज्ञानी मनुष्याचं वर्णन करताना भगवंत पुढे म्हणतात, ज्याला स्वर्गाचंही आकर्षण नसतं आणि तो संसारापासूनही दूर असतो, पण तो स्वतः आत्मज्ञानाविषयी सद्भाव बाळगून अत्यंत रममाण होत असतो.
जसा एखादा प्रवासी आडवाटा तुडवतो आणि राजमार्ग शोधतो आणि त्यातून सरळ चालू लागतो, तर तसाच हा विचार करतो. जेवढं म्हणू ज्ञान आहे त्या इतर सगळ्या ज्ञानांना बाजूला सारतो आणि स्वतःचं बुद्धी आणि मन अध्यात्म मार्गी लावतो. बुद्धीचा निश्चय करायचा आणि इतर ज्ञान भ्रम आहेत असं समजायचं. आत्मज्ञान हे जे एकमेव आहे तेच सत्य आणि चिरंतन आहे असा तो स्वतःच्या बुद्धीशी निश्चय करतो. आत्मज्ञानाच्या दारामध्ये तो असा स्थिर राहतो जसा काही आकाशामधला ध्रुवतारा. आणि अर्जुना, जर तू म्हणशील की मी असं अडून अडून काय बोलतोय, तर आता स्पष्ट सांगतो. एखाद्या मनुष्याचं मन जेव्हा ज्ञानाप्रती स्थिर होतं तेव्हाच त्याला ज्ञानमय असं म्हणावं. त्याच्या ठायी ज्ञान असतं हे केव्हा म्हणावं हे सांग. तर जेव्हा ज्ञानाच्या ठिकाणी त्याचं मन स्थिर झालेलं असेल ही मोठी खूण तू लक्षात ठेव. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 617 ते 623. धन्यवाद.